कारण असं आहे की ज्या पद्धतीने भारताने 9 अशा प्रशिक्षण स्थळावरती हल्ला केला आणि पाकिस्तानला ते कल्पनेत सुद्धा नव्हतं पाकिस्तानच्या, आणि ज्या पद्धतीचं टेरर कॅम्प म्हणजे जैश ए मोहम्मद असेल किंवा लष्कर ते उद्ध्वस्त झाले. आता प्रश्न असा आहे की पाकिस्तानची जनता लष्कराला, पाकिस्तानच्या सरकारला आणि ISIला प्रश्न विचारणार आहे की ते 100 किलोमीटर पर्यंत आत येतात. पाकिस्तानमधल्या 3 ठिकाणांवरती मेजरली जे म्हणजे POKs नाही, POKच्या बाहेरच्या 3 ठिकाणांवरती हल्ले करून जातात. तर तुम्ही काय करत होतात? त्यामुळे त्यांना अशा वल्गना करून एक तर पाकिस्तानी जनतेला काही प्रमाणात शांत करायचं आहे, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे मग आंतरराष्ट्रीय समुदायाला पण दाखवायचं आहे की ह्या युद्धाची तीव्रता किती मोठी आहे. आता आम्ही अण्वस्त्रांनी हल्ला करू म्हणजे जगाचं लक्ष पुन्हा एकदा काश्मीरच्या प्रश्नाकडे जाईल आणि त्याचं जागतिकीकरण होईल. त्यामुळे त्यांना असं करण्याशिवाय पर्याय नाही. पण त्यांचं हे सगळं तोंडी युद्ध चालू आहे. सगळ्या जगाला कल्पना आहे की पाकिस्तानची अवस्था काय, पाकिस्तानची परिस्थिती काय, पाकिस्तान किती दिवस हे युद्ध सर्व्हाइव्ह करू शकतो. 24 तासाच्या वरती पाकिस्तान भारताबरोबरचा कोणताही संघर्ष सर्व्हाइव्ह करू शकत नाही. $9 बिलियन हे त्यांचा फॉरेक्स आहे. आता त्यांना $1 बिलियन केवळ मेंटेन करण्यासाठी, सैन्य मेंटेन करण्यासाठी लागतात. युद्ध सुरू झालं तर $4 बिलियन त्यांना लागणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानला खर्च पण परवडणारा नाहीये. त्यामुळे अशा प्रकारचं वाकयुद्ध ज्याला म्हणतो आपण ते करून समाधान मानून घेण्याचा एक केविलवाणा प्रयत्न पाकिस्तान करतो आहे. बरं, ऑपरेशन सिंदूर नंतर आता आज एक हे खोटा दावा समोर आलाय. मात्र आजपासून पुढे असे अनेक काही खोटारडी वक्तव्य ही समोर येऊ शकतात पाकिस्तानकडनं, हे अपेक्षितच आहे. आणखी खोटं बोललं जाऊ शकतं. नाही, नक्कीच आहे. मात्र याच्याविषयी बघा, पाकिस्तानच्या संदर्भात हा काय त्याची फार मोठी विश्वासार्हता जगामध्ये आहे आणि हा खूप क्रेडिबल नेशन आहे, विश्वास ठेवण्यासारखा नेशन आहे, असं अजिबात नाहीये. जर तसं असतं तर पाकिस्तानमध्ये परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढलेला असता, पाकिस्तानचं प्रत जी आहे ते आंतरराष्ट्रीय राजकारण झाली असती. युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये क्लोज डोर डिस्कशनमध्ये पाकिस्तानला अक्षरशः झापण्यात आलं. त्यामुळे त्यांची काय प्रेस्टिज आहे, पाकिस्तान काय बोलतो याच्याकडे जग लक्ष देईल असा प्रकारच नाहीये. एक ही महत्वाची मुद्दा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे जगाला पाकिस्तान कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर निदान भारताचा जागतिक व्यापारामध्ये आता 2% वाटा झालेला आहे. आज अनेक गोष्टींमध्ये भारत कॉन्ट्रीब्यूट करतो आहे. पाकिस्तानचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? एक तर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना त्यांचं हेडक्वार्टर म्हणून काम करणं, त्यांना समर्थन देणं, जगभरामध्ये अशा प्रकारचे हिंसाचार पसरवणं, याच्याशिवाय पाकिस्तानचं जगामध्ये नावच नाहीये. त्यामुळे पाकिस्तान काय बघतो याच्याकडे जग अजिबात गांभीर्यानं पाहणार नाही आहे. मला असं वाटतं की सगळ्या जगाची बहुसंख्य इस्लामिक देशांची पण सहानुभूती भारताच्या पाठीशी आहे. बरोबर आहे. आणि शैलेंद्र सर, महत्त्वाचं म्हणजे जे काही हातावरच्या बोटावर मोजणे इतके देश जे पाकिस्तानला सपोर्ट करत असतील ते तरी आता विश्वास ठेवतील का त्यांच्या या वक्तव्यावरती? मला असं वाटतं की एक चीन, तुर्कस्तान सारखे देश, आता तुम्ही जर बघत असाल तर चीनचं अवस्था इतकी अवघडल्यासारखी आहे. त्यांनी $55 बिलियन इन्व्हेस्टमेंट त्या पाकिस्तानमध्ये करून ठेवलेले आहेत. पण चीन आणि पाकिस्तानमध्ये देखील खटके उडायला लागलेत. कारण चीनचे जे सगळे प्रकल्प आहेत पाकिस्तानमधले, रोड आणि रेल कन्स्ट्रक्शन असतील, इन्फ्रा डेव्हलपमेंट, याच्यावरती सारखे अटॅक्स व्हायला लागले. त्यांना प्रोटेक्शन देण्यामध्ये पाकिस्तान अपयशी ठरत आहे. त्यामुळे त्याची एक पद्धतीची आपण म्हणू कंपल्शन आहे त्यांच्यावरती की पाकिस्तानची बाजू घेणं. दुसरं टर्की सारखा देश आहे तर इर्दोगन सारख्या व्यक्तीला इस्लामिक जगाताचं नेतृत्व करायचं. असं पाकिस्तान सारखे फंडामेंटलिस्ट देश त्यांना बरोबर पाहिजे. याशिवाय सौदी अरेबिया असेल, UAE असेल, कतार असेल, जे श्रीमंत इस्लामिक देश आहेत ते कुठे पाकिस्तानच्या बाजूने तुम्हाला उघडपणे करताना दिसत आहेत? कोणी उघडपणे भारताच्या काल जे आपण 9 प्रशिक्षण स्थळ उद्ध्वस्त केले त्याचा निषेध करणार एक तरी स्टेटमेंट OIC कडनं आलं का, इस्लामिक देशांकडनं आलं का? पहिले अशा प्रकारचे स्टेटमेंट इस्लामिक देश संयुक्तपणे करायचे, OICच्या प्लॅटफॉर्मवरनं करायचे. पण अशा प्रकारचं कोणतंही स्टेटमेंट येत नाही. हा भारताचा राजनैतिक विजय आहे. त्यामुळे पाकिस्तान काय करत आहे हा केवळ ते स्वतःचं समाधान या माध्यमातून करून घेत आहेत, जनतेची दिशाभूल करतायत, आणि मला असं वाटतं की त्यांना त्याच्याशिवाय पर्याय पण नाहीये. बरोबर. म्हणजे या संरक्षण मंत्र्याच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानाचे नागरिक सुद्धा हसले असतील त्यांच्यावर. स्वाभाविक आहे आणि त्यांना याची कल्पना आहे. आणि पाकिस्तानला हे वाढवून चालण्याचं कारण लक्षात घ्या की जर हे खऱ्या अर्थाने पाकिस्ताननी आपल्यावरती काहीतरी प्रतिकारवाई करण्याचा प्रयत्न केला आणि भारताने पण त्याचा प्रतिहल्ला केला तर हे एस्केलेशन लॅडर जे आहे युद्धाचं ते वाढत जाईल. भारत ते किती 6 महिने काय 1 वर्ष पण सर्व्हाइव्ह करू शकतो. भारताला प्रॉब्लेम नाही आहे. आपल्या तिजोरीमध्ये $700 अब्ज पडलेले आहेत. पाकिस्तानच्या तिजोरीमध्ये $9 अब्ज आहेत. त्यांना हे युद्ध करण्यासाठी IMF ला भीक मागावी लागते. त्यामुळे पाकिस्तान हे टिकू शकत नाही आणि याच्यामधनं जनतेचा प्रचंड असंतोष होईल, उठाव होण्याची शक्यता आहे. आणि त्या माध्यमातून बलुचिस्तान असेल, खैबर पख्तूनवा असेल, सिंध असेल, यांच्यातनं प्रोटेस्ट वाढेल आणि पाकिस्तानचे तुकडे पडण्याची शक्यता आहे. लष्कराचं ISIचं जे साम्राज्य आहे ते पूर्णपणे लयाला जाण्याची शक्यता आहे.
आणि त्यांना त्याची भीती आहे. कोणताही प्रकारचा आणखीन आर्थिक भार हा पाकिस्तानला डुबवू शकतो. त्यामुळे त्यांना याची कल्पना असल्यामुळे ते हे युद्ध वाढवणार नाही. मला जनतेला समाधानी करण्यासाठी, आपली प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या वल्गना त्यांच्याकडनं होत आहेत. बरोबर आहे. शैलेंद्र सर, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी याबद्दल बोललात. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आपल्या सोबत होते. हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला. बेस्ट निवडा, रामबंधू निवडा. पाकिस्तानात लाहोर विमानतळाजवळ स्फोट. विमानतळाजवळ स्फोटाचे आवाज आल्यानं लाहोर विमानतळ काही काळासाठी बंद. पाकनं काही हरकती केल्यास यापुढे जशास तसं प्रत्युत्तर मिळणार. पाकच्या कारवायांविरोधात ऑपरेशन सिंदूर यापुढे सुरूच राहणार. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. भारत दुसरा हल्ला करू शकतो या भीतीनं पाकिस्तानची उडाली झोप. रावळपिंडीतल्या सैन्य मुख्यालयासह संपूर्ण शहरात पुढील आदेशापर्यंत ब्लॅकआउट. पंजाब प्रांतातल्या अनेक नागरिकांना केलं स्थलांतरित. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकचा थैथयाट. पूंछमधल्या सेंट्रल गुरुद्वारावरती केला हल्ला. 3 शीखांचा मृत्यू. भारताची लढाऊ विमानं पाडल्याचा कांगावा करणारा पाकचं पितळ पडलं उघड. पुरावे आमच्याकडे नाहीत, आम्ही सोशल मीडियावर पाहिलं म्हणणाऱ्या संरक्षण मंत्री आसिफ यांच्या वक्तव्यानं पाकची नाचक्की. पाकिस्तानकडनं नियंत्रण रेषेवर पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन. राजौरी आणि पूंछमध्ये पाकिस्तानकडनं रात्री गोळीबार. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय लष्कराचं चोख प्रत्युत्तर. ऑपरेशन सिंदूरनं पाकचे दणाणले धाबे. प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तान सरकारनं लष्कराला दिली मोकळीक. निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याचा पाकचा कांगावा. मुंबईसह राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता. मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा अंदाज. हा सेकंद 10 बातम्या. प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी. फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास. राज्यात गारपिटीची तर मुंबईत मुसळधारेची शक्यता. हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा पीक धोक्यात. पावसानं फळ गळतीसोबत आंबा खराब होण्याची भीती. जळगावातल्या जामनेरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. गारपिटीमुळे केळी बागांचं मोठं नुकसान. रायगडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे अखेरच्या टप्प्यातील आंबा पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाची हजेरी तर काही ठिकाणी गारपीट. आजही गारपिटीचा इशारा. मुंबई आणि उपनगरात अवकाळी पावसामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता. डास निर्मूलन विशेष मोहीम हाती घेण्याचा पालिकेचा निर्णय. मुंबईकरांना अवकाळीनं झोडपलं. 100 ठिकाणी झाडं फांद्या पडल्या तर अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले. एल्फिन्स्टन पूल बाधितांच्या पुनर्विकासाबाबत रहिवाशांना काहीसा दिलासा. पुढील आठवड्यात नगरविकास खात्याकडून शासन निर्णय प्रसिद्ध होणार. मुंबईतील 2800 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दिवसातून 2 वेळा स्वच्छता होणार. कामासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचा पालिकेचा निर्णय. मुंबईत अवकाळी पावसामुळे गारवा, एसी, पंखे आणि कूलरचा वाढलेला वेग मंदावला. विजेची दैनंदिन मागणी तब्बल 8,000 घसरून 22,000 मेगावॅटवर.